नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गाठिया शेव कशी बनवायची ते बघणार आहेत। तर बनवायला एकदम सोपी आहे। तर बघा, आपली शेव अगदी खुसखुशीत झालेली आहे। ही शेव आहे ती आपण चिवड्यामध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा याची शेव भाजी सुद्धा करू शकतो। खायला इतकी खुसखुशीत लागते, अगदी मार्केटमधून जशी आपण शेव आणतो त्याच प्रकारे ही सुद्धा शेव टेस्टला सुद्धा सेम तशीच लागते। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। यामध्ये जे दिलेलं योग्य प्रमाण आहे ते वापरून जर तुम्ही ही शेव बनवली तर एकदम अचूक प्रमाणातच तुमची शेव होणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी तेल घेतलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तेल आपण टाकून घेणार आहोत। तर कोणत्याही वाटीच्या मापाने अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण अर्धी वाटी तेल घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे किती शेव बनवत आहे त्यानुसार तेल वापरायचं आहे। मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शेव बनवत आहे। तर अर्धा चमचा त्यामध्ये आपण पापड खार टाकून घ्यायचा आहे। आता यावर झाकण लावून मिक्सरला आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे। तर हे जे दिलेले प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे। हे वापरून जर तुम्ही गाठिया शेव बनवली तर खूपच छान होते। तर आता हे जे बॅटर आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे। तर त्याची एक पेस्ट तयार झाली आहे। पापड खार जो टाकला आहे त्यामुळे जो आपण गाठिया शेव केला आहे त्याला अगदी सेम मार्केटसारखी चव येते। तर त्यामुळे पापड खार जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता किंवा गाठियाचा सोडा सुद्धा वापरू शकता। आता इथे मी घरातील आपल्या डाळीचं जे बेसन पीठ असतं ते घेतलं आहे। तर कोणत्याही वाटीच्या मापाने आपण 2 वाटी बेसन पीठ घेणार आहेत। तर बेसन पीठ आपण सगळ्यात अगोदर चाळणीने चाळून घेतलं आहे। 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा घेतला आहे। तर ओवा आपण हातावरती थोडासा क्रश करून घेणार आहेत, त्यामुळे गाठिया शेवला खूप छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण अगोदर चांगलं मिक्स करून घेणार आहेत। यामध्ये आपण लाल तिखट किंवा कलर सुद्धा टाकलेला नाही। तर चांगलं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे तेल, पाणी आणि पापड खारचं जे बॅटर तयार केलं होतं ते या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर हे टाकूनच आपल्याला हे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हे बॅटरचं जे पाणी आहे ते कमी जर पडलं असेल तर तुम्ही इथे आपलं साधं पाणी सुद्धा वापरू शकता। अगोदर आपण जे बॅटर केलं होतं तेलाचं, पाणी आणि पापड खारचं त्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि नंतर लागलंच तर त्यामध्ये थोडंसं साधं पाणी घेऊन पिठाचा घट्ट असा गोळा करून घेणार आहेत। तर अजून थोडी पाण्याची आवश्यकता आहे। थोडंसं पाणी घेऊन पिठाचा मी एक सैलसर गोळा करून घेणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो पापड खार टाकला आहे, जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही इथे गाठियाचा सोडा सुद्धा भेटतो मार्केटमध्ये, तो सुद्धा टाकला की अगदी छान अशी टेस्ट येते। हा जो पापड खार आहे तो आपण उडदाचं पापड करण्यासाठी सुद्धा वापरतो। तर पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे। आता पिठाचा सैलसर गोळा तयार आहे। आता हे 5 मिनिटासाठी आपण पीठ बाजूला ठेवणार आहेत आणि आता लगेचच एक साचा घेणार आहेत की ज्यामध्ये आपण गाठिया शेव तयार करणार आहेत। जर तुमच्याकडे गाठिया शेवाची प्लेट असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी यामध्ये आपण जी चकली बनवतो त्या प्रकारची प्लेट वापरलेली आहे। तर शेवग्याला अगोदर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहेत
कारण त्यामुळे जे पीठ आहे ते शेवग्याला चिकटणार नाही। प्लेटला सुद्धा आपण तेल लावून घेतलं आहे। तर अशा प्रकारची प्लेट आपण या शेवग्यामध्ये टाकून घेणार आहेत। आता आपल्याला चमच्याने हे पीठ शेवग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता झाकण लावून घ्यायचं। एकीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलं आहे। तर तेल जे आहे ते आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही, हलकसं गरम झालं एवढंच आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे। कारण जास्त तेल तापलं की शेव जी आहे ते वरून करपली जाते आणि मध्ये तशीच कच्ची राहते। तर तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकला तर जो पिठाचा गोळा आहे तो वर आलेला आहे, म्हणजे तेल आपलं छान असं आता तापलेलं आहे। आता यामध्ये आपण ही गाठिया शेव सोडून घेणार आहेत। तुमच्याकडे जर असं प्लेट असेल किंवा शेवाच्या प्लेटने सुद्धा तुम्ही हा शेव पाडून घेऊ शकता। आता बघा तेलामध्ये शेव सोडला की एका बाजूने आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे। तर हे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर अजिबात आपल्याला हा शेव तळायचा नाही, कारण मग तो जर हाय फ्लेमवर तळला तर तो वरून करपला जातो, पटकन रंग येतो आणि मध्ये तसाच कच्चा राहतो। आता तेलातील थोडेसे बबल सुद्धा कमी झालेले आहेत। आता हा जो शेव आहे तो आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान असा तळून घेणार आहेत। या अगोदर आपण शेव रेसिपी कशी बनवायची ती सुद्धा बघितली होती आणि आज आपण गाठिया शेव केलेला आहे। तर बघा आता शेव आपला छान असा तळून झालेला आहे। तेलाचे जे बबल्स आहेत ते सुद्धा आता कमी झाले आहेत। आता झाऱ्यामध्ये आपल्याला हा शेव काढून घ्यायचा आहे आणि सर्व तेल आपल्याला व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। तर एक घाणा आपला तळून झालेला आहे। तर तेल जे आहे ते सर्व नितळून घ्यायचं आणि एखाद्या पेपरवरती हा शेव आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा घाणा तळून घेणार आहेत। हा शेव बनवायला सुद्धा खूपच सोपा आहे आणि खायला एकदम खूपच टेस्टी लागतो। जसे आपण मार्केटमधून शेव आणतो ना, अगदी सेम तशीच टेस्ट येते। फक्त हे जे दिलेले प्रमाण आहे आणि जी पद्धत आहे ती वापरून जर तुम्ही हा शेव बनवलात तर खूपच छान ही शेव होते। तर दुसरा सुद्धा आपला घाणा इथे आपण टाकलेला आहे। तर एका बाजूने तळला की दुसऱ्या बाजूने तो पलटवून घेणार आहे। तर अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा शेव तळून घ्यायचा आहे। तर तेलाचे बबल्स कमी झालेले आहेत। आता हा सुद्धा शेव आपण तेलातून काढून घेणार आहेत। तर इथे आपले जो सर्व शेव होता तो तळून झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। अजून नवनवीन रेसिपी पाहिजे असतील माझ्या तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या ज्या रोजच्या रेसिपी आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। तर हा जो शेव आहे तो अगदी खुसखुशीत झालेला आहे। तर मी शेव तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेला आहे। तर एकदम खुसखुशीत शेव झालेला आहे आणि जी टेस्ट आहे ती सुद्धा अगदी मार्केटला जशी टेस्ट असते, मार्केटमध्ये जो शेव असतो त्याची जी टेस्ट असते अगदी सेम तशीच टेस्ट आलेली आहे। एक वेळेस तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।